नवहितगुज महिला मंडळ महिला मंडळाची 49वी अध्यक्षा असून आज 50व्या अध्यक्षा सौ संध्या कोठावदे यांच्या पदग्रहण सोहळ्याचा हा कार्यक्रम। त्यासाठी आपण इथे सर्वजण उपस्थित आहात। माजी अध्यक्ष तसेच आमचे सर्व पदाधिकारी अभयजी बाग सर, गिरीशजी मालपुरे सर यांचे मनापासून सर्वांचे मी स्वागत करते। सुवर्ण काळातील सुवर्ण योग जमा झाल्या सर्व आजी माजी अध्यक्ष हा नसून योगायोग, हा तर आहे आमच्या संध्याच्या प्रयोगाचा सुवर्ण योग। आपल्या उपस्थित 75 सालातल्या श्रीमती नंदाताई शिरोडकर आज इथे उपस्थित झाल्या। मनापासून तुमचे खूप खूप स्वागत। आम्हालाही खूप आनंद झाला, तुम्ही समोर आमच्या समोर आहात, तुमचे खूप खूप आभार। ताईंनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले बघताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत हे दिसत आहेत। मैत्रिणींनो, गेल्या वर्षी म्हणजेच 23 जानेवारी 2024 रोजी मंडळाचा अध्यक्षीय पदभार मी स्वीकारला। आज त्याला 1 वर्ष पूर्ण झाले। मागील वर्षात मी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले। अध्यक्ष झाले तेव्हाच मी मनाशी निर्णय घेतला होता की मंडळासाठी एक मी छान असं महिलांसाठी छान छान कार्यक्रम करणार आणि मंडळाला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवणार। महिलांचे एकजुटीकरण व संघटीकरण सुद्धा मी करणार। त्यासाठी मी प्रथम मार्च महिन्यात महिला दिनानिमित्त नवहितगुज गौरव पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केला व महिलांना त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याला व सामाजिक कार्याला गौरवित करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून महिलांना महिलांचेच कौतुक करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले। महिलांचे हेच गुण ओळखून मी एप्रिल महिन्यात रामायणावर आधारित रामायण प्रश्नमंजुषा व हा कार्यक्रम भारत विकास परिषद नाशिक मिडटाउन शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला। एका स्त्रीला तिच्या पतीची व तिच्या कुटुंबाची मिळालेली साथ हीच खरी तिची मोठी ताकद असते, असाही संदेश यातून देण्यात आला। महिलांची अध्यात्मातील गोडी ओळखून ऑगस्ट महिन्यात म्हणजे श्रावणात मी उज्जैन, ओंकारेश्वर, माहेश्वर अशी 2 दिवसीय सहल याचे आयोजन केले। त्यात बऱ्याच बायकांनी सहभाग घेऊन सहलीचा मनमुराद आनंद घेतला। दिवाळी पहाट पाडवा वाणी मित्र मंडळ व नवहितगुज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आला। मैत्रिणींनो, अध्यक्ष झाली तेव्हाच मी ठरवलं होतं की एक छान सेलिब्रिटी मी बोलावीन व ते प्रत्यक्षात माझ्या मुलाने ते आणले व मी ते करून दाखविले। आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला हा कार्यक्रम करण्याचे मी ठरविले। 20 ऑक्टोबर तारीख पण ठरली, परंतु निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू झाली व कार्यक्रमाची तारीख बदलावी लागली व 1 डिसेंबर तारीख ही ठरली। एवढा मोठा कार्यक्रम करायचे म्हणजे मनुष्यबळ व पैशांची साथही लागते। ते माझ्यासाठी हे खूप मोठे शिवधनुष्य होते व ते पेलायचेच होते। मी कार्यक्रमासंदर्भात मीटिंग घेतली व त्यात माझी संपूर्ण कार्यकारिणी व विभागीय अध्यक्षा व कार्यकारिणी यांचा समावेश करून घेतला आणि त्यांनी उत्तमरित्या त्यांची जबाबदारी पार पाडली। सांगायला अतिशय आनंद होतो की ह्या कार्यक्रमासाठी तब्बल 2000हून अधिक महिला उपस्थित होत्या आणि पूर्ण वाणी समाजातील सर्व महिला या एकत्रित आल्या व रेकॉर्ड ब्रेक असा कार्यक्रम आम्हाला अनुभवायला मिळाला। कारण ज्या महिलांनी हा कार्यक्रम बघितला त्याही सांगतील, घराघरात प्रत्येक माणसात कार्यक्रमाची चर्चा झाली। न भूतो न भविष्यती असा दैदिप्यमान सोहळा बघावयास मिळाला। या कार्यक्रमात 300 महिला सहभागी झाल्या होत्या आणि प्रत्येक सहभागी महिलेला चांदीचे नाणे देण्यात आले। त्यानंतर प्रथम विजेती महिला हिला मानाची पैठणी व सोन्याची नथ
तसेच चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ विजेती घोषित करून तिचा देखील सिल्क पैठणी देऊन तिचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वाखाणण्याजोगा होता. मैत्रिणींनो, कार्यक्रम यशस्वी झाला हे खरे, पण महिलांनी दाखविलेली शिस्त त्या दिवसाची ही सुद्धा खूप लाख मोलाची होती आणि त्यामुळेच तो कार्यक्रम 100% यशस्वी झाला हे मी म्हणते. त्यानंतर जानेवारी महिन्यात हळदी कुंकू समारंभ देखील मोठ्या थाटामाटात साजरा झाला. हळदी कुंकू समारंभाबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री सचिन मसाने सर यांचा रामभजन हा कार्यक्रम देखील घेण्यात आला. सुमारे 1300 बायकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. सर्व उपस्थित महिलांना वाहनाचे वाटप करून सुग्रास भोजनाचाही आनंद देखील दिला. मी माझ्या वर्षभरातील कार्यकाळात जवळपास 900 महिला सभासद नाव नोंदणी झाली, ती सुद्धा रेकॉर्ड ब्रेकच. मी वर्षभरात जवळपास 5 लाखापर्यंत निधी मंडळाला जमा करून दिलेला आहे. मैत्रिणींनो, वर्षभरात जे कार्यक्रम झाले त्यासाठी ज्या प्रायोजकांनी मला मोलाची साथ दिली त्यांचे मी मनस्वी आभार मानते. वर्षभरात संपूर्ण कार्यकारिणीची साथ व एकजूट देखील लाख मोलाची ठरली, त्यासाठी त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. घरातून माझ्या पतीची व मुलाची साथ ही सुद्धा भक्कम लावली, त्यांचे देखील मनापासून आभार मानते व धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.